पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलेलो आहे आता श्री बालाजी मोटर्सला। या ठिकाणी यांच्या गाड्यांचा पुन्हा स्टॉक येणार आहे, कारचा स्टॉक येणार आहे, कमर्शियल गाड्यांचा स्टॉक येणार आहे। मित्रांनो गेले काही वर्ष झालं श्री बालाजी मोटर्स चांगल्या प्रकारे आता काम करत आहे, कार बाजार आहे, खूप त्यांचं नाव आहे। तर चला बघूया आज त्यांच्या कार बाजारात आपल्या कोणकोणत्या गाड्यांचा स्टॉक पाहायला मिळतोय। आज या ठिकाणी जे विनायक दारू साहेब आहेत आपल्याला ते या गाड्यांचा स्टॉक सांगणार आहेत। मित्रांनो नक्की या दिलेल्या खाली नंबरवर त्यांना कॉल करा, ऍड्रेसही देणार आहे। तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या VP ब्लॉग बारामती युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर प्लीज टू मीट यू। आता आपल्याकडं 2014 मध्ये VX मॉडेल मध्ये टॉप एंड व्हेरियंट मध्ये डिझेल व्हर्जन मध्ये गाडी आहे होंडा सिटी। ओके, गाडी सिंगल ओनर मध्ये आहे, बारामती पासिंग। या गाडीची प्राइस टॅग आपण 6 लाख रुपये ठेवलेली आहे, तिथून निगोशिएशन मध्ये येईल। येणाऱ्या कस्टमरला जर या रील पाहून येत असाल तर आपण एक्स्ट्रा डिस्काउंट मध्ये त्याला कव्हर करून देऊया। गाडीचे पाठीमागचे पुढचे टायर कंडिशन चांगली आहे। हो, चारही टायर वेल अँड गुड कंडिशन आहे, वेल मेंटेन आहे, ओके, वेल सर्व्हिस्ड आहे गाडी। काही करावं लागणार नाही, नेऊन फक्त टेक अँड ड्राईव्ह सारखं काम आहे। सर दुसरी गाडी आपली i20 ही आपल्याकडं i20 आस्था मॉडेल मध्ये आहे। गाडी 2017 डिसेंबरची गाडी आहे, ओनर सिंगलच आहे। ही गाडी फार सुंदर आणि अप्रतिम आहे। घेणाऱ्या कस्टमरला कुठलंही काम करायचं नाहीये, ॲज इट इज वेल अँड गुड कंडिशन मध्ये। गाडी प्राइस टॅग 6,50,000 रुपये, आपण ती गाडी 6 लाखापर्यंत देऊ शकतो। तो पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे, अतिशय चांगली कंडिशन मध्ये, व्हाईट कलरची गाडी अगदी वॉल्क्सवॅगन आहे। आपल्याकडं वेंटो 2014 ची गाडी आहे। गाडी वेल मेंटेन आहे, ओके, वेल कंडिशन आहे, चारही टायर नवीन आहेत। गाडी अगदी सुंदर आहे, डिझेल व्हर्जन मध्ये गाडी आहे। ही गाडी आपण 3.5 लाख रुपये कोट करतो। किलोमीटर गाडीचं काय झालं सर? किलोमीटर गाडीचं चेकआउट केलेलं नाहीये, पण तुम्ही समोर या, ड्राईव्ह घेऊन आपण टेस्ट करू शकतो। अल्टो आहे 2008 ची गाडी, 28 पर्यंत पेट्रोल प्लस CNG सेकंड ओनर मध्ये गाडी आहे। सर्वसामान्य कस्टमरसाठी टू व्हीलरच्या पैशामध्ये नवी गाडी घेण्यापेक्षा टू व्हीलर घेण्यापेक्षा ही सेकंड कार मध्ये पेट्रोल प्लस CNG गाडी घेतली, ॲव्हरेज मायलेज सगळं व्यवस्थित राहील। खाली 1,25,000 रुपयामध्ये आपण देतोय गाडी। MH11 विस्टा आहे 2010 ची गाडी। आत्ताच्या कंडिशनला आपण RR केलेला आहे, रिपासिंग केलेली गाडी आहे, ओके, डिझेल व्हर्जन मध्ये, क्वाड्राजेट मध्ये। ही गाडी आपण कमी जास्त करून देऊया। ओके। आपल्याकडं ओमनी आहे, 2009 चं मॉडेल आहे। ही रिपासिंग आहे 2028 पर्यंत, पेट्रोल प्लस LPG ऑन पेपर आहे गाडी। ही सुद्धा गाडी आपण व्यवस्थित किमतीमध्ये करून देऊया। क्विड 2019 चं पेट्रोल व्हर्जन क्विड आहे आपल्याकडे। ही गाडी आपण 3 लाख रुपये कोट करतो, निगोशिएट करून ही पण गाडी आपण देऊ शकतो। गाडीची ॲज वेल कंडिशन गुड आहे, वेल अँड गुड कंडिशन। प्रत्येक गाडी तुम्हाला इथं वेल परफॉर्म मिळेल। ओके, ही 2012 ची डिझेल व्हर्जन मध्ये स्पोर्ट मॉडेल मध्ये i20 आहे। गाडी सिंगल ओनरच आहे। याही गाडीची प्राइस टॅग आपण 2,70,000 रुपये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएट करून देऊया, करून दिलं जाईल। इथं आपल्याकडं 2014 ची गाडी आहे। गाडी MH12 मध्ये आहे, ॲस्ट्रा मॉडेल टॉप एंड व्हेरियंट मध्ये, बटन स्टार्ट कीलेस एंट्री मध्ये गाडी आहे। या गाडीचा प्राइस टॅग आपण 4,11,000 रुपये ठेवलाय, याच्याचंही थोडंफार निगोशिएट करून देऊया। ही माझ्याकडं युआन आहे पेट्रोल मध्ये, 2012 ची गाडी आहे। 1,70,000 रुपये आपण कोट करतो, ही गाडी निगोशिएट करून देऊया। ओके सर, इथे युआन मध्ये आपल्याकडे सेकंड व्हर्जन आहे, पेट्रोल प्लस LPG, 2015 ची गाडी आहे। गाडी सिंगल ओनर मध्ये, वन हँड यूज मध्ये गाडी आहे। ही गाडी आपण 2,10,000 रुपये कोट करतो, तेही थोडंसं निगोशिएट करून देऊया। इको आपल्याकडं 2022 चा 10वा महिना आहे। गाडी सिंगल ओनर आहे, वन हँड यूज मध्ये, पेट्रोल प्लस LPG गाडी आहे। गाडी LPG ऑन पेपर व्हॅलिड आहे, प्लस AC गाडी आहे। 7 सीटर, हा 5 सीटर AC मध्ये गाडी आहे। ओके, ही गाडी एकदम सुंदर आहे, वेल मेंटेन आहे। जर कोणी इच्छुक असेल तर आपण नक्कीच गाडी प्राइस मध्ये कमी जास्त करून देऊ। तर मित्रांनो आपण आता आपल्याकडे प्रायव्हेट गाड्यांचा स्टॉक, आता आपल्याकडे जो येतोय तो नवीन मध्ये कमर्शियल गाड्यांचा स्टॉक दोन्ही दाखवतो। सर आता इथपर्यंत आले, त्यांना सगळ्या गाड्या दाखवतोय। ठीक आहे। ही आपल्याकडं टाटा झीप आहे, एक्सेल मॉडेल मध्ये, 2017 ची, सिंगल ओनर, वन हँड यूज मध्ये गाडी। ही पण गाडी सुंदर आहे, 2,10,000 रुपये कोट करतो, त्यात निगोशिएट करून देऊया। डाऊन पेमेंट वगैरे किती? डाऊन पेमेंट यामध्ये 50-60,000 डाऊन पेमेंट केलं तरी गाडी आपण लोन करून देऊ शकतो। ओके, ही गाडी आहे 2017 चीच, सेम मॉडेल, टाटा झीप एक्सेल मॉडेल मध्ये। ही पण गाडी सिंगल ओनर मध्ये आहे, सेम प्राइस टॅग मध्ये। ही सुद्धा गाडी आपण कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये करून देऊ शकतो। ओके, इथं आपल्याकडं 2020 ची गाडी आहे, गाडी आहे जितो।
ही गाडी डिझेल व्हर्जनमध्ये ॲव्हरेजमध्ये सध्या मार्केटला सगळ्यात जास्त चाललेली गाडी. कंपनी क्लेममध्ये 38 ते 35च्या रेंजमध्ये मायलेज आहे. गाडी एकदम सुंदर आहे. ही सुद्धा गाडी आपण साधारणतः 3 लाख रुपये कोट करतो. कमीत कमी डाऊन पेमेंटवरती आपण ही गाडीला लोन करून देऊ शकतो. ओके. ही गाडी 2016ची आहे. टाटा एस आहे. गाडी एकदम सुंदर कंडिशन HT मॉडेलमध्ये आहे. गाडी पेपर वगैरे सगळे व्हॅलिड. याच्यामध्ये नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग करून मिळेल. गाडी प्राइस टॅगमध्ये आपण समोरासमोर कमी करून देऊया. ओके. ही आपल्याकडं 2020ची गाडी आहे टाटा गोल्डमध्ये. या गाडीची प्राइस टॅग व्यवस्थित आहे. आपण प्राइसमध्ये अरेंज करून देऊ. लोन करून देण्यासाठी सुद्धा आपल्याकडनं सगळे पेपर तुम्हाला दिले जातील. इथं आपल्याकडं 2014चं मॉडेल आहे टाटा जीप. 2013ची आहे. ही पण गाडी सुंदर कंडिशन आहे. याही गाडीचा प्राइस टॅग 1,65,000 आहे. याच्यामध्ये थोडेसे कमी जास्त होतील. नक्कीच अशोक लेलंड सर. हा, आपण ज्या गाड्या पाहताय इथं त्याच्यामध्ये सध्या कमर्शियल व्हेकलमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेलं अवजड वाहनामध्ये आपल्याकडं अशोक लेलंडमध्ये बडा दोस्त आहे. 2021चं मॉडेल आहे. ही गाडी आपण 6,75,000 रुपये कोट करतोय. याच्यामध्ये निगोशिएट करून 1 ते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये या गाडीला आपण लोन करून देऊ शकतो. नक्कीच डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर आहे. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर मिळतील. ओके. हाही बडा दोस्त आहे. 2020चं मॉडेल आहे. गाडी सिंगल ओनरच आहे. याचे पेपर पासिंग सगळे रेडी आहेत. इन्शुरन्स व्हॅलिड फुलमध्ये. गाडीची आत्ताची कंडिशन एकदम अल्टिमेट आहे. या गाडीला आपण 5.5 ते 6 लाख रुपये लोन करू शकतो. गाडीची प्राइस टॅग आपण 6,50,000 रुपये ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे निगोशिएट करून देऊया. ओके सर. इथं आपल्याकडं अशोक लेलंड 4 बोल्टीमध्ये गाडी आहे. गाडी 2016चं मॉडेल आहे. आपण 4,25,000 रुपये कोट करतो. याही गाडीला कमी डाऊन पेमेंटमध्ये लोन करून मिळेल आपल्याकडे. ओके. अशा रीतीनं आमच्याकडे जो अवेलेबल स्टॉक आहे तो विक्रांत सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. या रीलला लाईक करा, मेसेज करा. या रील जो घेऊन आमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल. सर तुम्ही वेळ दिला. आमचा आजचा जो टॅग लाईनचा विषय आहे बालाजी मोटर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला रिस्पेक्टफुली विचारलं जाईल आणि फायनान्स आमच्या बाजूने जितकं काही तुम्हाला सहकार्य आहे तेवढं करून दिलं जाईल. यासाठी तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर. आता 2026 येतोय. जसं की आपण आता कारचा स्टॉक दाखवला, कमर्शियलचा स्टॉक दाखवला, पण जाता जाता जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुमचा काय मेसेज राहील? 2026 मध्ये येणाऱ्या ज्या नवीन गाड्या आहेत त्या जवळपास Euro 6 मध्ये येतील. त्या गाड्या तुम्हाला फीडबॅक देताना पुढे ॲव्हरेजचा किंवा क्रिटिकल प्रॉब्लेम्स येतील, ज्याला जास्तीत जास्त करून लॅपटॉपवरती शोरूमपर्यंत न्यावं लागतं. यात जो आपल्याकडे आता अवेलेबल स्टॉक आहे याच्यामध्ये सगळ्या ओल्ड याच्यामधल्या गाड्या आहेत. या गाड्या जनरली आपल्याकडे जे अवेलेबल मेकॅनिक्स आहेत ते काम करू शकतात. तुम्हाला रस्त्यात कुठेही थांबावं लागणार नाही. लवकर या तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आम्ही बालाजी मोटर्स आणि विक्रांत डवळे सर यांच्या माध्यमातून 100% काम करू. थँक्यू. धन्यवाद. रिसेंटली आपल्याकडे ओल्ड इज गोल्ड इनोव्हा 2005चं मॉडेल आहे. रिपासिंग करून पेपर क्लिअर करून ही गाडी तुम्हाला आपण कमीत कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देऊ. ओके. आणि जे आता सध्या सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चालतं आणि मार्केटमध्ये वापरलं जातं व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा किंवा प्रायव्हेटसाठी सुद्धा पेट्रोल प्लस CNG गाडी आहे. एरिटिका 2020 डिसेंबरची गाडी आहे. ही सुद्धा जिनियन गाडी आहे. याही गाडीमध्ये आपण प्राइस टॅगमध्ये कमी जास्त करून नक्की देऊया. प्राइस काय आहे सर गाडीची? सरासरी या गाडीची प्राइस आपण 9,50,000 रुपये कोट करतो. त्याच्यामध्ये आपण लोनसाठी हवी ती मदत देऊया, काही हरकत येणार नाही. माझ्याकडे दुसऱ्या आणि 2 गाड्या आहेत XUV सेगमेंटमध्ये. आता सध्या फॉर्च्युनर आहे. 2010चं मॉडेल आहे. 2030 पर्यंत पासिंग पेपर रेडी आहे. ओके. फक्त 7,50,000 रुपयामध्ये ज्याचं स्वप्न होतं फॉर्च्युनर घ्यायचं ते स्वप्न आपण इथं पूर्ण करतोय. 2010चं मॉडेल आहे. 4x2 ची गाडी 4x4 मध्ये गाडी. ओके. 4x4 मध्ये आणि फक्त 7,50,000 रुपये. ते पण निगोशिएबल आहे. निगोशिएबल आहे थोडं. ओके. सफारी 2014चं मॉडेल आहे. ही गाडी आत्ता सिंगल ओनर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. या गाडीची अपेक्षा आपल्याला 4 लाख रुपये आहे. ही गाडी 3,70,000 रुपयापर्यंत आपण फायनल देऊ शकतो. गाडी एकदम वेल मेंटेन, वेल कंडिशन, 2.2 मध्ये डायकॉर मध्ये गाडी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू.